तो म्हणजे असा बरोबर 1 वर्षापूर्वी या तावरे परिवारामध्ये एका कर्तृत्व संपन्न आदर्श अशा बाबांचं जाणं झालं. वसुंधरेचा लेख, काळीआईचं लेकरू या मातृभूमीचा राजा आणि महाराष्ट्र मायभूमीचा कर्तृत्व संपन्न पाईक असा गोड संसारिक की ज्यांच्या जाण्यानं आज पुन्हा हे अंगण भरलं. पुन्हा सगळे सोयरे नातेवाईक इष्ट मित्र परिवार मित्रत्वाच्या संबंधाने सर्वजण इथं उपस्थित झाले. ते प्रातस्मरणीय आदरणीय कैलासवासी नामदेव दिनकर तावरे असं बाबांचं नाव आहे. मूळ गाव मोरगाव बारामती तालुक्यातील आणि त्या तालुक्यातून इथे येऊन हा परिवार स्थिरावला. बाबांचा जन्म 1941 सालचा म्हणजे आज मी तिला बाबांचं 84-85 वय. जीवनामध्ये कर्तृत्व करत असताना सत्य साच कसोटीच्या जीवावरती परिश्रम आणि निष्ठत्वानं या मातृभूमीची सेवा करण्याचं सत्कर्म बाबांच्या नशिबी आलं. त्यांनी हे कार्य केलं. बाबांच्या जीवनपटामध्ये 1962 साली बळीभाऊ गिरीमकर यांची कन्या द्वारकाबाई यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आणि विवाहबद्ध होऊन ते मुंबईला आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी गेले. जबाबदारी स्वीकारत असताना मोठा मिल मध्ये त्यांनी नोकरी केली. 1980च्या दशकामध्ये मिलचा संप झाला. लालबाग परळ मध्ये तरुण कार्यकर्त्यांनी पाहिला असं मिल बंद झाल्यानंतर किती उद्रेक होतो, किती हाल अपेष्ट होतात आणि किती भुकेच्या पाठीमाग कोलाहल मांजून बरीचशी कुटुंब वादळामध्ये सापडली. अशातच मला वाटतं बाबांना सुद्धा मिल बंद झाल्यानंतर काय अनुभव असतो तो जीवनामध्ये अनुभव आला. त्याच काळामध्ये मिल बंद झाल्या संप झाले आणि संप झाल्यानंतर गावाकडे येण्याचा योग आला असं म्हणून शितोळे परिवाराचे साडवानी या परिवाराबरोबर या अजनुज गावामध्ये राहण्याचा योग आला. मुलांचे शिक्षण करण्यासाठी त्यांनी मोरगाव सोडून हडपसर या ठिकाणी वास्तव्य केले. छोट्या कंपनीमध्ये काम करीत करीत पुढे सतीश सुवर्णा अशी कुटुंबामध्ये लेकरं आली. जावाई उमेश गरुड बेलसर दोन्ही मुलांच्या सासरवाड्या कोळगावच्या लगड व वरवणच्या दिवेकर परिवारातील. साडू आदरणीय रामदास शितोळे अजनुज आणि ज्ञानदेव नलगे कोळगाव यांनी 2003 साली या ठिकाणी शेती व्यवसाय सुरू केला व इथं स्थिरावले. ते असा त्यांचा जीवनपट. मग या परिवाराला नलगे शितोळे गिरीमकर हे अजनुज गाव ही आनंदवाडी श्रीगोंदा काष्टी पंचकृषी लाभली. या भूमीमध्ये नितांत श्रद्धेनं या परिवारानं या समाजावरती प्रेम केलं आणि गेल्या वर्षी बाबांची प्राणज्योत मालवली. 85 वर्षाचा दगदगीत इतिहास अनुभवला. जुनी माणसं काय देऊन जातात तर कष्ट परिश्रम निष्ठे आशीर्वाद आणि त्याच्याबरोबर अनुभव देऊन जातात. पण जगाच्या पाठीवर काही जरी नाही त्यांनी दिलं तर त्यांनी दिलेला आशीर्वाद आयुष्यभर पुरतो. पण जुनी माणसं आशीर्वाद देतात. आज याच परिवाराची आई आहे आणि वडिलांचं जाणं झाले. बरोबर आहे. आई आहेत ना, आई आहेत, आई आहेत. कामाच्या निमित्तानं उपजीविकेच्या निमित्तानं हा परिवार पुण्यामध्ये हडपसर येथे असेल. मुलं असतील नातवंड असतील. पण किती जरी आयुष्यभर शहरांकडे राहिलं ना तरी गावाची माती शेवटच्या क्षणाला बोलवते. बरं का, बोलवते. कारण ती माती बाकी आयुष्यात सगळी इमान सोडतील, बाकी आयुष्यात सगळी तत्व सोडतील, पण माती कधी बदलत नाही हो. ही काळी आई धन धान्य दे जोडती मनासी नाती. आमची माती आमची माती आणि माणसं ज्याला जोडता आली ना त्याच्या इतका आदर्श परिवार दुसरा कुठलाच नाही. विठ्ठल मातीशी निगडीत नाळ जोडलेले हे परिवार. तसं पाहता स्नेही नातेवाईक पाहुणे मंडळींचा हा परिवार. आणि म्हणून त्या न्यायानं मला निमंत्रित केलं. आमच्या आदरणीय
अंकुशराव घाडगे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, मोठमोठ्या सत्कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. अगदी प्रेमानं कुठल्याही कार्यामध्ये आग्रहानं ते पहिल्यांदा मला विचारतात, महाराज तुमची तारीख खाली का? त्या आठवणी, तोरण, अनुबंध आणि एक ते पाईक पण असते. आपल्या माणसांचं जीवनपट सांगायला आपली माणसंच असावी लागतात. त्यांना ते जवळून अनुभव असतो, त्यांना ते कार्य कर्तृत्व माहित असतं. आणि म्हणून तुमच्या भूमीचं वैभव असणारी श्रीगोंदा तालुक्याचं भूषण सर्व टाळकरी मंडळी, आमचे खामकर महाराज असतील, कोमने महाराज असतील, मनसुख महाराज असतील, ते दोघं तिघे सर्व माझ्या वडिलांच्या अंतःकरणाचे सर्वची सर्व टाळकरी वृंद, महाराष्ट्राचं हार्मोनियम क्षेत्रातलं एक वैभव वर्ग. वा, महाराजांनी कुठं जावं, कसं गावं, कुठल्या स्वराला गावं हे पेटी मास्तर ठरवत असतो. तेवढ्या ताकदीची माणसं. नाही तर काय काय ठिकाणी फार शोकांतिक महाराज. खरंच आपण काळे 2 द्या म्हणलं, ती पेटीचीच त्याने ती 2 पट्याच दिल्या माझ्या हातात. अवघड परिस्थिती. वादकाला कळावं लागतं, किती वाजवावं लागतं. असा माझा सावलीसारखी पाठराखण करणारा गोड वार अमरजी महाराज वाघमारे. विनेकरी कसा असावा, ज्यांच्याकडे बघून खरंच आदरानं वाटतं बरं का. जरा एकदा टाळ्याच वाजव. परमार्थाचं वैभव आहे हो. बरेचशा विनेकऱ्यांना दात नाहीत राहिलं हो. 80, 85, 90 वर्षाची विनेकरी. अहो कुणीतरी त्यांच्या हातातला घ्यावं विना घ्या. अहो त्यांना आता बसून ऐकायचं दिवस आहेत, पण कोणी स्वीकारानाच परमार्थाला. त्यांच्या हातातलं कोणी घ्यायला तयारच नाहीत. हा कारभार घेते ना हिसकून, तेवढा विना नाही कोणी घ्यायचे, टाळ नाहीत कोणी घ्यायचे. असे गोड विनेकरी बर का. मागच्या आठवड्यात एका कीर्तनात काय विनेकऱ्याला सुद्धा अधिकार असतो. ते दिंड घेतलंय का आऊत खांद्यावर घेतलंय तेच कळा ना. 3-3दा तंबाखू खाल्ली न करेनी. वाईट वाटलं. चौथ्यांदा पुन्हा इडा मळल्यावर मी रागाने बघितलं. काही बोलणार त्याच्या आत ती गावातला नियोजनवाला पळत आला. मला महाराज इनं करेल काय म्हण नका, काल्याचीच पंगत त्यांची. ग बसावं लागलं. विठ्ठल असं माऊलींसारखं गोड प्रेम करणारे परमार्थातील मंडळी, तुम्ही सर्व संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. माझ्या माता भगिनी असतील, माझी बहीण असेल, इथं शूटिंग करण्यासाठी आलेलं महाराष्ट्रातील नामवंत यूट्यूब चॅनल तुषारजी महाराज मोरे, त्यांचा तुषार मोरे ऑफिशियल चॅनल, गोड सर्व मान्यवर बांधव, स्नेही मंडळी, आज बाबांच्या प्रित्यर्थ तुम्ही आम्ही प्रत्येक जणाच्या अंतःकरणात काहीतरी आठवण आहे. कोणाचे तरी साडू आहेत, कोणाचे तरी काका आहेत, कोणाचे तरी आजोबा आहेत, कोणाचे तरी मामा आहेत, कोणाचे तरी दादा आहेत, कोणाचे तरी बाबा आहेत, कोणाचे तरी वडील आहेत. नाती अनेक असतील पण कर्तृत्व मात्र एक आहे. नाती अनेक आहे, मग प्रत्येकाला नात्याच्या संबंधाच्या, मित्रत्वाच्या संबंधाने आज आठवणी असतील. चिठ्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां चले. कुठं जातात, कधी जातात, कोणाला माहिती नाही. एक दिवस या देहामधून प्रत्येकाला जायचंय. शरीर
याची अभिलाषा नाही धरता येत. 85 वर्ष बाबांनी कर्तृत्व केलं. या भूमीशी नाळ जोडून ठेवली. या गावाशी ऋणानुबंध धरले. आपल्या भागाचं भूमपुत्र श्रीगोंदा तालुक्याचं भूषण आमचे बाळासाहेबजी गिरीमकर हे आजनूज गाव आणि या परिवाराशी जोडलेला हा ऋणानुबंध जोडत गेली हो माणसं. आज तोडणं फार सोपं झालं, जोडणं फार अवघड आहे. या पीडित माणसांना काय जमना तर या पीडित माणसांना जोडायला जमना. कोण जातीला जात जोडना, कोण मानवतेला मानवता जोडना, कोण प्रेमाला प्रेम जोडना, कोण निष्ठेला निष्ठा जोडना, वैमनस्याला वैमनस्य जोडत माणसं चालली आज. म्हणून आज महाराष्ट्रात झुंडशाही, आतंकवाद, हिंसाचार, अतिरेक अशानं गासलेली ही भूमी खऱ्या अर्थानं वैभवातला महाराष्ट्र होता. आणि आज ते वैभव राहिलं नाही. तो आज पवित्र क्षण, ज्या दिवशी जुनं सगळं टाकून द्यायचं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे वरे नूतन वेडीजे, जुनं सगळं गड्यानं टाकून द्यायचं. का जुनं का टाकायचं तर जुनं संपून दिलं आणि आजपासून नवं चालू झालं. आज चैत्र महिन्याची प्रतिपदा, आजपासून नवीन वर्ष, हिंदू धर्मातला प्रथम प्रतिपदेचं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा. का आनंदाचा क्षण. प्रत्येक झाडा जुनं टाकून देत आणि नवीन पालवी उगवायला सुरुवात होते. मोहरतात झाड, मग लिंब असल, आंबा असल, द्राक्ष असतील, मोहरून जातात, फळा फुलांनी लगडतात. जुनं सगळं सोडून देतात हो. मग निसर्ग सोडून देतो तो माणसांनी का लावून धरलो. सोडून द्यायचं जुनं. अभिषाच्या मुठीतून गेलेले परतून करा कसं. जुनं काय करायचं. जे भूतकाळात गेलं ना ते निघून गेलं. आता उद्याचा दिवस आहे म्हणून चैत्र महिना, पाडव्याचा दिवस. पाडव्यापासून संवत्सर चालू होतं. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलानं शक नावाच्या एका दुष्टाचं निर्दालन केलं. 6000 मूर्त्या एक सारख्या घडवल्या. त्या शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलानं त्याच्यात प्राण ओतला आणि शक नावाच्या त्या वाईट वृत्तीच्या माणसाचं निर्दालन केलं. तेव्हापासून शालिवाहन शके संवत्सर किंवा हे हिंदू धर्म वर्ष चालू झालं. ते नवीन वर्ष, तो पाडवा आणि ही पाडव्याची उत्तम तिथी. अनेक अंगानं पाडव्याला पाहिलं तर 14 वर्षाचा वनवास तत्वनिष्ठेसाठी, सत्यत्वासाठी आणि भक्तीसाठी आणि एका सावत्राईच्या केलेल्या नितांत श्रद्धेपोटी पूर्ण करून भगवंत अयोध्येमध्ये प्रवेश करतो. अ म्हणजे नाही आणि योद्धा म्हणजे युद्ध. जिथं सत्तेसाठी युद्ध नाही ती अयोध्या. जिथं सत्तेसाठी पैसा वाटप नाही ती अयोध्या. जिथं सत्तेसाठी ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या नाहीत ती अयोध्या. जिथं सत्ता स्थापनासाठी युद्ध नाही त्या अयोध्येमध्ये भगवंताचा प्रवेश होतो. ती आजची पवित्र तिथी. श्रीराम जानकी
नाम साधना शिकवतो, लक्ष्मणजी निष्ठा शिकवतात, सीतामाई प्रेम शिकवते, कैकई त्याग शिकवते, कौशल्या समर्पण शिकवते, सुमित्रा वात्सल्य शिकवते, उर्मिला भाव शिकवते. भाव, माझा भाव तुझे चरणी तुझे माझे. वनवास नसताना स्वतःचा मालक भावाबरोबर पाठवलं रे. त्याला म्हणतात निष्ठा, त्याला म्हणतात समर्पण, त्याला म्हणतात प्रेम. म्हणून शिका. त्या भरतखंडामध्ये, त्या महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्ही राहतो, त्याच भूमीत माझे तुकोबराय राहिले. हे कार्य केलं. मग एक दिवस जीवनातला क्षण आहे, किती बापावर प्रेम असू दे हो, एक दिवस पाठवणी करावंच लागते. किती या देहावर प्रेम असू द्या, एक दिवस त्याला अग्नीच्या स्वाधीन करावंच लागतं. किती प्रेम असू द्या, ते थांबत नाही हो. मुळात संसारच लटका सांगितला. संत तर म्हणतात, अहो पाण्यातला बुडबुडा बादलीच्या वर निघल्यानंतर किती वेळ थांबतो. जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड देखता देखता, जळी बुड बुडे क्षणन लागता देस नाते, क्षणन लागता देस नाते, तैसा संसार पाहता पाहता, तैसा संसार पाहता. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा दिसे गारुड्याचा खेळ. जसं पक्षी अंगणात आले, 2 दाणे टिपतात निघून जातात, तसा संसार आहे. पक्षी अंगणी उतरती, एका गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठवली गेला. ह्या कडव्यात मात्र गमत आहे बरं का. वस्ती कर वस्ती आला, वस्ती आलेला पाहुणा किती दिवस राहावा हो. अहो 2-3 दिवस राहावं. लय सप्त्याच्या आवडीवाला असला तर 8-1 दिवस राहावं. लईच क्वाटगा असला एक 8-9 दिवस राहावं. काय काय माणसं आंबराईच्या काळात आल्यावर 1.5 महिना पाहुण्याचं घरच सोडा ना. सगळी वैतागून गेली. बरं त्यानं आंबरस बी नाही खाल्ला नुसता, त्यानं काष्टीत जाऊन ढाब्यावाल्यांच्या बाक्या केल्या. आणि मग तिकडून फोन आला सासऱ्यांना, पाहुणं जावयाची तेवढी 22,000 बाकी दिली असती तर. म्हणलं कधी? अहो म्हणलं 1.5 महिना झालं दुपारचा काष्टीतच बसा येतोय. हा असं काय बाय पाहुणा असतात बरं का. म्हणून आलेल्या पाहुण्यानं पक्षी अंगणात उतरल्यासारखं राहावं, वस्तीकर वस्तीवाल्यासारखं. प्रातःकाळी उठवली, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जायचं असतं. पण बऱ्याचशा गावांना पाहुण्यांनीच अडचणीत आणलंय बरं का. 2004ला आमच्या भागाकडे पाहुणं आलं आणि 2005ला सरपंच म्हणले घ्यायचं का नाव वडून ग्रामपंचायतला. म्हणले आता व तिकडली विकली इकडे घेतली, म्हणले घ्या वडून. बघा आता काय तुम्ही 2005ला पाहुणाच उभा राहिला, आता पाहुणा सरपंच आहे. अख्ख्या गावाला कुणाला बोलून द्यायना. बऱ्याच पाहुण्याने अडचण आणली. विठ्ठल मी आपलं योगायोगान सांगितलं, तुम्ही सांगड घालू नका इथं. म्हणजे सहज सहज मला आठवलं म्हणून पाठवलं. पक्षी अंगणी उतरती, जीवन असं असावं का. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, नोहेची माघारी परती जेवी. एकदा मिठाची हत्तीन मिठाच्या समुद्रात दोह्याला नेली तर ती जशी माघारी येत नाही ना, तसं तुमचं आमचं जीवन आहे. आयुष्यभर समर्पण केलं, त्याग केलं देवा, कर्तृत्व केलं. अपेक्षा फक्त एक आहे देवा, ज्या दिवशी तू येशील त्या दिवशी माझं हे जीवन गोड झालं पाहिजेत. अरे गोड केलं जीवन माझं तुकोबरायांचं. आणि म्हणून तुकोबरायांना म्हणावं वाटलं अभंगाच्या पहिल्याच्या,
याच्यासाठी केला होता अट्टहास केला. कोण करतो? निघायचंय का? बर ठीक. अट्टहास म्हणजे यज्ञ, अट्टहास म्हणजे प्रयत्न, अट्टहास म्हणजे जीवाची पराकाष्ठा. अट्टहास केला संत मायबापांनी. अट्टहास संसारात केला तर सगळं साध्य होत नाही. अहो जितका मोहर लागला तितक्या कायऱ्या कुठे येते तू? नाहीत येत कायऱ्या. जितक्या कैऱ्या असतात तितक्याच मोठे होत नाहीत. काही चिंचुक्या एवढे होत्यात, काही सुपारी एवढे होत्यात, काही लिंबा एवढे होत्यात, काही गळती चालू होतं, काही वादळ येतं, काही फांद्या मोडतात. आणि म्हणून मोहर बघून आमंत्रण द्यायचं नसतं. एक जणानं मोहराव बघून आमंत्रण आम्हाला दिलं. 3 जूनला त्याच्याकडे गेल्यावर कुठं काय म्हणलं, आमरस करतोय ना? नाही म्हणला महाराज, वादळ झालं, लय फांद्या मोडल्या, 50 आंबा आलं, ते बी मिळवणी आले, 40 नेलं, 10च राहिलं. नाही काय राहत. काही लिंबा एवढी होतात, काही लिंबू एवढी होतात, काही पाडाला लागले पडतात ते सुद्धा चिरून खाता येतात, काही आडीत टाकल्यानंतर नाचतात, काय पिकत येत. मला वाटतं तिथं थांबा, कारण एकदा आडीत गेलं ना आणि तिथं जर नाचलं तर डायरेक्ट उकांड आहे. म्हणून ते तुमचं सावधानतेचं जीवन आहे. तिथं सावध व्हा तुम्ही. एकदा आडीत न गेलं की उकांड्या होऊन तुमची किंमत होण्यापेक्षा कुठंतरी कुणाच्या तरी मुखात जाण्यासाठी राहा. ते तुमचं पिकलेल्या आंब्याचं जीवन आहे. शेवटीचा दिस गोड व्हावा, गोड जीवन व्हावं. पण जसं आपण विचार करतो तसंच होतं असं काय नाही हो. नाही तसं होत. अहो खाया प्यायचा दिवस होतो, त्यावेळेस खाल्लं नाही लोकांनी, त्यावेळेस साठवत बसले, काडीला काडी, पैशाला पैसा विनीत बसले. 3-3, 4-4 दंडाच्या साड्या एकत्र करून आईनं घातल्या आणि मैती बरोबर 100 साड्या नव्या कोऱ्या जळाल्या. हो, नव्या कोऱ्या जळाल्या. ही शोकांती काय? आयुष्यभर बाप गाठीची बनेला घालीत बसला आणि गाठीची गावठी धोत्र घालत बसला. मैतीला आलेल्या पाहुण्यांचं 200 पोशाख बापा बरोबर जळालं. त्याला कुठं मिळालं हो? असंच आहे तोपर्यंत आयुष्याची किंमत कळत नाही. 40-42 ते जाणारा कांदा बाहेरच्या देशातून, फुटीचा आपल्याला, चिंगळ्या आपल्याला, झोपाय तळवट आपल्याला, गालीच्या पाहुण्याला, पाणी प्यायला गाडगा आपल्याला, तांब्याचं तांबे आलेल्या सगळे सोयऱ्यांना, 5-5 रुपयाचं साधं कप आपल्याला
आणि मार्बलचा 300 रुपयाचा जोड पाहुण्याला. आपल्यासाठी आपण काय केलं? काही नाही. आयुष्यभर काडी काडीनं जमवलेला संसार एकमेव जगातली वस्तू आहे की त्याचं नाव बाप आहे, की न सांगता निष्कलंकपणे लेकरांच्या नावावर करतो. देतो बाप करी जोडे लेकराची जोडी, बाप करी जोडे लेकराची जोडी, बापा करी लेकराची ओढी. आयुष्यभर लेकराच्या ओढीनं केलं. कुठपर्यंत केलं? आपुली कुरवंटी वाळवणी स्वतःचा देह वाळला रे. काय मिळवलं? तर 17व्या दिवशी तलाठी आला किंवा कोतवाल आला आणि तो म्हणला पोरांनो नावाव झाली बरं का तुमच्या. इन ब्रॅकेट मध्ये बापाचं नाव गेलं. बापाचं नाव कंसात जातं, पण असा एकही फेर नाही जो 800 वर्षापूर्वी पासूनचा बापाच्या नावापासून निघला असं. तो निघत राहतो. आयुष्यभर मिळवलेली एका एकेकीला निराशेचा धनी, अख्खं धन दौलत तुमच्या नावावर करून दिली. अरे नावावर त्यानं निष्कलंकपणे केली, पण पुढं तुमचं आमचं वाद लागला. आई त्या पिठावर या घालणाराच, मला थोडी दिली तुला जास्त दिली. अरे आयुष्यभर 40-40 वर्ष वकिलाच्या आणि कोर्टाच्या पायऱ्या चढले, नाही निकाल लागला. त्याच्या बिल्डिंगा झाल्या, निकाल नाही लागत. बापानं निस्वार्थीपणे दिलं, पण तुमच्या आयुष्यात तुमच्या समाधानाचा निकाल नाही पाठीमागा लागतो. अशा 5 कोटी केस आहेत आजही पेंडिंग आहेत. 5 कोटी केस, एका केस मागे 6 माणसं पकडा. 30 कोटी माणसं आज भारतामध्ये कोर्टाच्या पायऱ्या चढते. 30 कोटी माणसं म्हणजे एका अमेरिके इतकी, 30 कोटी माणसं म्हणजे 6 स्वीडन इतकी, 30 कोटी माणसं म्हणजे 3 इटली इतकी. एवढी माणसं आज फक्त कोर्टात आहेत रोज. नाही समाधान हो, नाही. त्यानं निष्कलंकपणे दिलं, पण तुम्हाला आयत सुद्धा खाता आलं नाही. आयुष्यात तसंच आहे. नाही मेळ बसत, नाही दाताचा आणि फुटाण्याचा मेळ बसला. फुटानं होतं, दात होतं तेव्हा फुटानं खाता आलं नाही, आणि आज फुटानं पुढे तर दात नाहीत राहिलो. असंच असतं. किती पाऊस येऊन द्या, छत्री घेऊन गेल्यावर नाही येणार. छत्री घरी राहून द्या ना, दिवसभर रानात माणूस भिजत. छत्री घेऊन गेलं तर पाऊस येत नाही, छत्री घरी राहिली की पाऊस येणार. किती गरीब बैल असू द्या, इशित आली की मुदा मांगा वडाय सुरुवात करणार. किती बायको शांत असू द्या, माहेरची माणसं आली की भांडणं काढणार. किती पोरं गरीब असू द्या, नौका पाहुणा आला की आपली किंमत घालवणार. ठरलेलं ते. संघ डायरी आणून द्या कीर्तनाची, अजिबात एका सुद्धा फोन नाही तारखेसाठी. घरी राहून द्या की 13 तारीख आहे का 14 तारीख आहे का. अहो डायरी घरी राहिली ती म्हणली अहो करताय धंदा, ती तरी संघ आणि जा की विठ्ठल. नेहमी द्राक्षाच्या बागा चालू झाल्या की कावळ्याचं तोंड येतं. आधी द्राक्ष बारीक होती तेव्हा कावळा म्हणायचं हे आता फक्त किती साड्याकडनी बांधलेल्या असू दे, जाळी लावलेली असू दे, असा एकदा माल तोडायला आला असा खातो. अजिबात श्रीगोंद्याच्या मार्केटला नाहीच जाऊन द्यायचो.
द्राक्षाची बाग जवळ येते आणि कावळ्याचं तोंड येतो. महिना महिना कावळा द्राक्षाच्या बागेच्या कडेने फिरतो, पण द्राक्ष खाता येत नाही त्याला. आणि मग महिन्याने तोंड यायचं जातं त्याचं 40 दिवसानंतर. आणि मग अख्ख्या बागा संपलेल्या असतात आणि लिंबाच्या लिंबोळ्या पिकत आहेत. मग अख्खा ताव त्यो लिंबोळ्या काढतो, पण द्राक्ष खाता येत नाही. कोठे काही एक आहे एक नाही. आयुष्यभर तसंच एक आहे तर एक नाही. आता काय परिस्थिती आली तर सकाळ्याला आनंद होत नाही, सगळ्याला दुःख होत नाही. जीवनामध्ये वेळेवर काय आलं तर काहीच लोकांना आनंद, वेळेवर काय नाही आलं तर काही लोकांना आनंद नाही. आता बघा ना, सगळं आबळ आलंय का नाही सगळीकडून. ज्याची द्राक्ष तोडाय आलेत ना त्यांना रोज डॉक्टर घरी जातोय इंजेक्शन द्यायला. हा ज्याच्या गुरालाच पाणी नाही ना त्याला वाटतंय काय का व्हायना शितोडं पडावं, एवढं भयान तापमान आहे, काहीतरी पडावं वाटतंय. ज्याचा कांदा आलाय देवा नको र पडू. म्हणजे सगळ्याची अशीच गोष्ट आहे. 2 गरीबाच्या लेकी 2 घरी दिल्या. एकीचा इटभट्टीचा व्यवसाय आणि एक शेतकऱ्याला दिली. पंचमीच्या सणाला दिवाळीच्या सणाला अशा मध्ये आधी मुली यायच्या. त्याच लेकी आषाढ महिन्यात बापाला आकाड तळून घेऊन आल्या आणि त्या आकाडाच्या काळामध्ये बापानं विचारलं, पोरींनो कसं आहे ग तुझं? ज्याला शेती होती तिनं सांगितलं, बाबा जी माळाच्या पलीकडे आपली जमीन होती रानाच्या 15 एकर नवऱ्याने लेवल केली, त्याच्यात आता ज्वारी बाजरी पेरायची. आणि बाजरीला जर पाऊस वेळेवर आला तर मातीसारखा माल होईल, आणि नाहीच जर पाऊस पडला तर श्रीगोंदा कारखान्यावरती बैलगाडी चालवावं लागल. दुसऱ्या पोरीला विचारलं, पोरी तुझं कसं काय ग? म्हणली, बाबा माझ्या नवऱ्याला जमीन नाही, पण त्यानं श्रीगोंदा नगर रोडवर 2 एकर जमीन भाड्याने घेतली, तिथं इटभट्टी टाकली. 5-5 लाखाच्या 3 विटभट्ट्या इथं. बाबा जर पाऊस नाही पडला तर 40 लाख रुपयाचा फायदा होईन. आणि पाऊस पडला आणि इटभट्टीचा का माल भिजला, बाबा फाशी घेतल्याशिवाय गणित नाही. काय करावं देवानं? शेतकऱ्याच्या पोरीचं ऐकून बाजरीसाठी पाऊस पाडावा का इटभट्टीवाल्या त्या पोरीसाठी पाऊस नाही पाडावा? तसंच देवाची विध अवस्था आहे. लेकरांसाठी वाटतं बाप असावा, पण कर्तृत्वासाठी वाटतं प्रारब्धातून जो जन्म जे आयुष्य दिलंय ते घेऊन जावंच लागतं. देह जायला त्यासी काळाला म्हणून सायास केला याच्यासाठी केला होता टाहास. शेवटेचा देश गोड व्हावा देवा, शेवटचा क्षण गोड होऊ दे रे. आणि म्हणून तो क्षण भगवंतानं गोड केला. तुकोबाराय सांगतात, आता देवा निश्चिंत झालो. आता निश्चिंत पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा. संसारात निश्चिंत होती लोक, निश्चिंत होती. आता धावपडीचं युग आहे सगळं. अरे मंदिर नव्हतं पण माणसं भगवत स्वरूप होती.
का तर तो देव कवटी खाली होता, आंब्या खाली होता, लिंबा खाली होता. 2,500 कोटीची मंदिरं नव्हती जी आज गळायला लागलेत. मार्बलची मंदिरं नव्हती, सोन्याची मंदिरं नव्हती. तेव्हा चिंच खालचा देव होता पण पावत होता. तुकडोजी महाराज म्हणायचे, बापाला माझ्या कविता होती, भूमी बरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभू नाम घेत जावे या झोपडी होती पण सुखी होती. आज प्रत्येकाला एक एक खोली वाटून आली पण माणसं सुखी नाहीत. पहिल्या वाटा वाकड्या होत्या पण माणसं सरळ होती. आता वाटा सरळ झाल्या, PMGSY आलं, नरेगा आलं. वाटा सरळ आहेत पण माणसं वाकड्यात शिरली. पहिली फुटलेली घागर रानात कोपीमध्ये ठेवलेली असायची. पाणी नसलं तर बापानं बांधावर गुडघ्यावर यायचं आणि गुडघ्यावर बसून सरीत साचलेलं पाणी प्यायचं. तरी बापाच्या आयुष्यात कधी एक गोळी खावं लागली नाही. सरीतलं पाणी पिऊन बाप निरोगी राहिला, पण जारचं पाणी पिऊन माणसं जार आहेत. आज घराघणीच कॅन्सर आहे, आज घराघणीच किडनीचे आजार आहेत, घराघणीच बॉल खराब झालेत माणसांचे, घराघणीच आज दुखणीत. जशी जशी कोरोनाच्या लशी दिलेत ना, तसं तसं प्रत्येकाला हातापायाची दुखणी एवढी प्रचंड झाली. आज माणसाची इच्छा असताना आज खाली बसता येत नाही, खुर्चीवरच बसावं लागतं. इच्छा आहे तेव्हा माझ्या अंतकरणाची तळमळ आहे. खुर्चीवर बसून खरं पाहता देवा मला पातक लागतंय का काय, पण माझा विलाज नाही रे, इलाज नाही. आणि म्हणून नाविलाजानं बसावं लागतंय. कोण सुखी नाही हो, निश्चिंतता नाही. प्रत्येकाचं कुटुंब आज डिस्टर्ब आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. कोण सुखी हो, ज्याचं लग्न झालं नाही ते तर इतके दुखीत. एजंटला काय काहींनी 2-2 लाख घालवलं, नाही लग्नाचा मेळ बसला. ज्याचं लग्न झालं नाही तेव्हा दुखी, ज्याचं लग्न झालं तोही दुखी, ज्याला मुलं झाली ते पण दुखीत, आणि ज्याला मुलं नाही झाली ते बी पार गुजरातच्या मोर जाऊन आले ते पण दुखीत. हो, ज्याचं लग्न झालं ते दुखीत. माणसं पहिली दुःखी नव्हती. अरे बाप गावाला गेला तर अंदाजे आई दुपारपर्यंत उपवाशी राहायचे का, मालकाच्या अगोदर जेवण नको. अरे गेला तो काळ, गेला 10 नंबरी नांगर, गेला आवत, गेली पाभर, गेलं वसान, गेलं येलं, गेली पाभर, गेलं काढवान, गेलं सगळं गेलं त्याच्यात. गेली चूल, गेलं चुलवान, गेला तवा, गेला हार, गेले काटक्या, गेलं सरपान, गेली काटवट. काठवटीत माऊलीचं दोन्ही पायाचं अंगठ काठवटीच्या बाहेर होतं. भाकरी किती गोड लागायची. तीच भाकरी तव्यावर टाकली तर गोल भोगायची, आणि त्याच भाकरीमध्ये मधी फोडून मीठ, मिरची, कोशिंबीर, कांदा टाकला तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझी आईनं केलेली भाकरी कधीच नाही ऐकली. हो, नाही ऐकली. आज भाकरी नाही फुगत, भाकरी करणारी फुगती. आज भाकरी कुठं फुगती हो. म्हणून तो काळ गेला. आज प्रत्येकाचं कुटुंब शब्दा शब्दानं तुटत तुटत गेलो. मागच्याच 3-4 दिवसापूर्वी गॅसची टाकी संपली, आणि म्हणून महाराज बायकोनं सांगितलं बा गॅसची टाकी. आणि आता 7 ते 9चं कीर्तन करून रातच्या 10:15 वाजल्या तरी मी त्याला फोन केला, कारण दुसऱ्या दिवशीची सकाळ चांगलीच उजाड, नाही सांगता येतो भांडणाचं मूळ. मग मी रातचाच फोन केला, म्हणलं गॅस आहे का हो. ती म्हणले हाय हाय. म्हणलं 1 टाकी बाहेर काढून ठेवा. लगेच आलो. ते गॅसची टाकी बाहेर काढून ठेवली आणि मी सकाळच्या ती गॅसची टाकी जोडली. तिथंच बायको माझ्यावर भांडायला लागली. म्हणलं काय झालं. म्हणले काय गॅस आणलाय, हाय का त्याला कलर. म्हणलं नीट बघून तरी आणायचा. म्हणलं आता ते का वांग आहे का ते कलिंगड आहे का काय, त्याला भाजून खायचंय का काय. नाही म्हणले तुम्हाला 25च नाही, तुम्हाला अजिबात पारकच नाही. कलरचा तरी बघून आणायचा, तुम्हाला पारकच नाही. म्हणलं पारक नाही हा शब्द मी लग्नात निम्या लोकांकडून ऐकला होता. विठ्ठल विठ्ठल. वादानं भरलेली कुटुंब आहेत, विवादानं भरलेली कुटुंब आहेत, आणि याच्यामध्ये नाहक एवढा सुंदर दिलेला देह माणसं आत्महत्येच्या स्वाधीन करतात, विषाच्या स्वाधीन करतात, विहीर बारव जवळ करतात, आणि माणसं स्वतःचं अस्तित्व सांभाळतात, संपून टाकतात.
गोड नरदेह दिलाय. मला वाटतं उपवाशी राहणाऱ्या त्या बापाला कळाला बर का. रात्रीचा दिवस काडी काडी जमून घरट बांधणाऱ्या त्या सुग्रणीला कळाला. तुम्हा आम्हाला नाही कळाला हो. आणि म्हणून परिस्थितीचे चटके सहन करत करत आई बापानं जेवढं तुम्हाला दिलंय तेवढं तुम्ही नाही आई बापाला देऊ शकत हो. नाही देऊ शकत. जगाच्या पाठीवर कितीतरी बाप आहेत. लेकरांच्या आयुष्याला अडचण आली तर माझ्या बहिणीला माझ्या बापानं किडनी दिली हो. असा जगात कोणता पोरगा नाही बापाला किडनी देईल. माझ्या बापानं माझ्या बहिणीसाठी दिली. अशी माणसं त्यागाची तो या जगात त्यातला बाप आहे. आणि म्हणून त्याचा उपकार नाही फिटू शकत हो. आज कीर्तन होईल, भजन होईल, पारायण होईल, टेबल खुर्चीची जीवनं होतील. बापानं केलं तेवढं करता येईल का हो? सुरेश भटासारख्या गझलकारानं म्हणावं, आई अगं चंद्र सूर्य तोडून आणले ना तरी वडिलांच्या कर्तृत्वासमोर कमीत. आज काय करून करून आपण काय करणार हो? 2-4 किलो फुलं उधळणार, गोडे तेलाची वात लावणार आणि 20-25 रुपयाची अगरबत्ती पेटवणार. याच्यापेक्षा काही नाही. गे मायभूत तुझे आणि मी पाया जेव्हा तुझी जरासी माझी बनते आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. बाबा तुझी र पुण्य माझ्या देहात साचले. आई बोली बाळांतीन उभ्या फडात नाचली. अरे 5व्या दिवशी बाळांतीन आईनं भाकरीसाठी पिठात आणि पाण्यात हात घातला रे. आता नाही पाळता येत तिला. 2-2, 3-3 महिने पाळतात. आजच्या सरकारी खात्यात लागल्यात का काय फायलीच वागी होत्यात बस 7-8 महिने. एकाला एक पोर 6-6 लाखाला पडला. आता कुठं आईच्या काळात काही नाही मिळालं, बापाच्या काळात काही नाही मिळालं. म्हणून जाणीव ठेवा, जाण धरा. तुकोबाराय सांगतात अट्टाहास याच्यासाठी केलता की प्रत्येक जीवनामध्ये दुःख मिळालं तरी चालन पण शेवटच्या क्षणाला देवा तो आनंदाचा क्षण येऊ दे. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे तहान. तहान मनीषा आशा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा माया वेष्टीला जीवा माझा. कोण माझं स्वहित पाहणार रे. म्हणून तुमच्या आयुष्याची प्रतिमा बदला. आज या पवित्र तिथीनं हा दिवस उज्ज्वल झालाय. मला वाटतं त्या पवित्र तिथीचं उगमस्थान सुद्धा श्रीगोंदा तालुका आहे. म्हणून सामान्य भूमीत नाही तुम्ही. अरे नगर जिल्हा म्हणजे पावित्र्याची खाण आहे. शुरांचा वीरांचा इतिहासकारांचा जिल्हा नगर जिल्हा. हरिश्चंद्रगडापासून सिद्धिविनायकपर्यंत पवित्र मंदिरांनी भरलेला हे अहिल्यानगरचा जिल्हा. काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, रपार नाही, रस्व नाही, दीर्घ नाही. जशा माझ्या जिल्ह्याच्या नावाला काना नाही तसा जिल्ह्यात सुद्धा एक सुद्धा काना वागणारा नाही. सगळा सरळ मार्गींचा जिल्हा आहे. त्यातला श्रीगोंदा तालुका म्हणजे दक्षिण काशी. अरे हीच पावनभूमी माझ्या शंभूराजांच्या पवित्र स्मृतीने बलिदानाने उज्ज्वल झाली. त्याच हापेमेच्या काठावरती श्रीगोंदा तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही त्या बापाचं कर्तृत्व याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये उमललं. म्हणून सोन्याचा व्यापार करणारी ही दक्षिण काशी श्रीगोंद्याची नगरी. मायबाप तिथं शंभूराजांचा इतिहास न सांगता कसं जाता येईल? कसं जाता येईल? त्या त्यागाचं, समर्पणाचं, निष्ठेचं, प्रेमाचं प्रतीक असणारा माझा धर्मवीर बलिदानाचं प्रतीक आहे. मित्र कसा असावा ही कवी कलशाकडं आणि शंभूराजांकडे पाहून म्हणावं. जाता जाता शेवटच्या क्षणाला रक्तबंबाळ झालेले हे 2 वीर जाता जाता कवी कलश सांगून जातोय शंभूराजांना, शंभू हम नमक है महाराज. आज जातोय मी. शंभूराजे म्हणतात नमक नाही कवी चंदन हो श्री
पुनश्च तो तेज सूर्य पावला त्या शंभूराजांची पवित्र भूमी म्हणून बाजूला व्हा. जातीपातीच्या राजकारणात पडू नका राजांनो. थडगी उकरून कोणता देव भेटत नाही. आहे ह्या देवाचं पावित्र्य जपत चला. प्रभूची लेकुरे सारी हा सर्व धर्म समभाव हा सुद्धा श्रीगोंदा तालुक्यानं शिकवला मायबाप. देहूच्या काठावरती इंद्रायणीच्या तीरावर माझ्या तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं आणि चालू कीर्तनात काही वैऱ्यांनी मांडपाला आग लावली. तर इथून माझ्या अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्याच्या भूमीतून शेख मोहम्मद बाबा पळाले आणि चालू कीर्तनात लागलेला आगीचा मंडप विझवला. ही धर्मनिरपेक्षता सुद्धा शिकवली माझ्या अहिल्यानगरच्या भूमीने. ते शिका. सर्व भावंड एकोप्यानं नांदारे. पाडव्या दिवशी हा संदेश घेऊन जा. ज्याच्या आपण पाठीमागं चाललोय, जो आपल्या हातात कुऱ्हाडी तलवारी देत आहेत. बघा त्यांची लेकरं अमेरिका स्वीडन मध्ये शिकतात का? ते तुमच्या आंदोलनात आहे का? जरा लक्ष द्या, नाही तर जामीनदार मिळणार नाही आणि गरिबाची लेकरं आयुष्यभर कुजतील. म्हणून ज्ञान गरजेचे. तुकोबराय सांगतात अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे जरा शिका. अंधश्रद्धेच्या धर्मांध होऊ नका. पाठीमागं जाऊन तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. सगळ्यांना बरोबर घेऊन जा. हा तुकोबरायचा संदेश पाडव्याला जाता जाता तुमच्याकडे घेऊन जा. एकोप्यानं नांदत चला, एकत्र राहत चला. आता निश्चिंतीने पावलो विसाल कुंडलिया धावा तृष्णेची. देवा धाव संपली, धाव खुंटली. आता देवा अपेक्षा नाही कुठलीच राहिली. अपेक्षा फक्त तुझ्या नामसाधनेची. का? अहो नाव बरोबर येतं. काय बरोबर येतं? अहो नाव बरोबर येतं. आयुष्यभर किती मालका बरोबर डागाडुगासाठी भांडा, बरोबर फक्त कुडकं येतं. बाकी काय तुमच्या बरोबर येत नाही. गळ्यातलं 2 मणी सगळं काढून घेतात. तो तुटला आयुष्याचा दोरा. येरवा उगा पसारा टाकून पळते रांडा पोरे. अंती होशी पाठमोरे सर्व सुखाचे सांगाती. कोणी नाही काम अंती सुख के सब आणि म्हणून त्या भगवंताची आठवण माझ्या तुकोबरायांनी काढली. देवा अखंड तुझ्या नामाचंच मी चिंतन करन. नामसाधना सोडून दुसरं काहीच घेणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला खर्च आहे, नामसाधनेला खर्च नाही. आणि ते सुखाचे हो, सुखाचे हे ना म्हणून सुखाचं नाव देवा अखंड घेईल. म्हणून तेच मोठ्या प्रेमाने घ्यायचे. मायबाप बापी काय बरोबर येत नाही. शिव्या देऊन एकमेकांची मन नाराज करण्यापेक्षा सरळ देवाचं नाव घेत चला ना. एकमेकाला माणसं शिव्या देतात. पाण्यावनं शिव्या, निवडणुकीत शिव्या, काय काय जाग्यावर तर बरेच पाणी पेटलं. आता बातम्याचं अशा आहेत बरं का. आता पाणी पेटलं, उजनीचं पाणी पेटलं, हक्काचं 9 TMC पाणी, काळजाचा गडन हत्तीचं मस्तक माझ्या बापानं 100 एकर पाण्यात बुडावलं. आणि आज माझ्याच वाट्याला पाणी नाही. हक्काच्या पाण्यासाठी पाणी सुद्धा पेटतं, शब्द पेटतात. कवितेच्या रूपामधून आठवडा झालं पेटलाय महाराष्ट्र. काय कविता झाल्या. आता जुन्या गाण्यांच्या चालीला पुन्हा नवीन रूप आलं. एका एका गाण्यानं 5-5 कोटी खात्यावर आलं हो काही काहींच्या. इतकं काही काही गोष्टी गाजत चालल्या. मला वाटतं परिस्थिती बदलत चालली बरं का. तरी तुमच्या जीवनातलं तत्व मात्र बदलून देऊ नका. कोणाच्या पाठीमागे लागू नका. मायबाप मोकार भांडणं करून वैमनस्य घ्यायचं नाही. एका जागेवर तर 3 तास भांडणं लागली होती हापशाच्या पाण्यावरून 2 महिलांची. मला तिथं तुकोबरायांची ओळी आठवल्या. तुका म्हणे असी न लावे उशीर. आता उशीर लावू नको म्हणले. गाडी साईडला घे आणि शिव्या पाहिल्या. ऐक 3 तास शिव्या देत होत्या एकमेकींना. पण एक शिवी नाही हो डबल येऊन दिली. भांडणं मिटल्या. मी विचारलं मावशी का हो 3 तास भांडला पण एक शिवी नाही डबल आली. म्हणले महाराज हे तर काहीच नाही. एकदा दिलेली शिवी मी 1.5 वर्ष देत नाही. बघा आता पाठ काय कायचा इतका पाठ आहे. मग
ते घेण्यापेक्षा भगवंताचं नाव अतिशय सोपं आहे, अतिशय गोड आहे, अतिशय सुलभ आहे. म्हणून देवा आम्ही तेच नाव घेणार. आम्ही कुठं देवदेव शोधत भेटणार नाही. बाबा माझा आजनूजमध्ये जन्म झालाय ना, माझ्या भूमीचा म्हसोबा महाराज माझ्यासाठी चारीधाम आहे, माझ्यासाठी प्रयागराज आहे. म्हणून माझ्या भूमीतलं दैवत माझ्यासाठी अख्ख्या विश्वातल्या दैवतापेक्षा पवित्र आहे. मला जर कधी पावती फाडायची असेल तर मी माझ्याच गावाच्या दैवताची फाडणार. मला जर कधी देणगी द्यायची असेल तर मी गावच्याच सप्त्याला देणार. उगा आमच्यासारखे जोहळ्या पसरतेत पण आमच्या जोडीत पैसे टाकून पाप घेऊ नका. द्यायचंय ते तुमच्या भूमीला द्या. जिथं आईनं 1.25 महिन्याचं लेकरू डोकं त्या भगवंताच्या पायावर टिकवलं. आपल्या भूमीची दैवत मोठी करा, आपल्या गावाला मोठं करा, आपल्या माणसांना मोठं करा. बाकी आमच्या नादी लागू नका. आम्ही भरपूर झालोय पण संत मात्र एक आहे, तर त्या ज्ञानोबा तुकोबाची ओवी जीवनाचा उद्धार करते. म्हणून संतांनी घेतलेली नामसाधना घ्यायची. बाकी कुठेही देवा आम्ही जाणार नाही, कारण आम्ही सत्याच्या पक्षात नाहीत, तर आम्ही कायम सत्याच्या पक्षात आहे. देवा अखंड तुझ्या नामाचं चिंतन करू. नाही तुझी भेट झाली म्हणून नवसाला पावला नाही तर आम्ही देव बदलणारातले नाहीत. आम्ही देवा तुझीच आठवण काढू. तुझी नाही भेट झाली तर आम्ही गरुडाला हाक मारू. गरुड देवा तुझा ड्रायव्हर आहे आणि म्हणून ड्रायव्हरला आम्ही जीव लावू. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगे आणावा तो हरी, मज देना देव हरी. म्हणून देवा आम्ही अखंड तुझ्या नामाचं चिंतन करू. विठोबा रखुमाये आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. धाव खुंटली देवा, तृष्णा संपली. आता फक्त एक वाटतं देवा, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगलाचे दिले. कौतुक वाटतो, कौतुक वाटतं. चांगली माणसं वागली ना की कौतुक वाटतं. आज कौतुक वाटायसारखं कुठलंच क्षेत्र नाही. सगळ्यांनी भाषेचा दर्जा घसरवला. कुठल्याच क्षेत्रात भाषा चांगली नाही राहिली हो. राजकारणामध्ये किती बोलावं, भाषेचा दर्जा घसरवला माणसांनी. वैचारिक पातळीवरती माणसं खालच्या थराला गेली हो. कोणाचा आदर्श घ्यावा. म्हणून स्त्रियांनी तर गोड बोलावंच, पण पुरुषांनी सुद्धा गोड बोलावं. गोड बोलणारी माणसं होती. एकमेकांचे 60-60, 65 वर्षाची विरोधक होती, पण बोलताना गोडच बोलायची बरं का माणसं. काय आज भाषेचा दर्जा घसरला हो. काय महिलांकडून काय घ्यावा आदर्श, पुरुषांकडून काय घ्यावा आदर्श. जो बोलता बोलता महिलाच म्हणत असतील असे पाय आला आम्ही छप्पन छप्पन बांधून हिंडतो, काय घ्यावा आदर्श, काय घ्यावा. जैसे साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. जाता जाता 12 मार्च 1913 साली जन्मलेल्या एका अद्वितीय मुख्यमंत्र्याची कहाणी जाता जाता 2 मिनिटात सांगतो. महाराष्ट्रामध्ये द्विभाषिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 1956 साली शपथविधी घेतला. हरित क्रांतीचे प्रणेते, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री असे अनेक पद भूषवली हो मायबाप. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण. 23 मार्च 1931 साली भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली आणि रक्त सळसळलं यशवंतरावांचं. इयत्ता 9वी मध्ये होते आणि 9वी मध्ये असताना हायस्कूलच्या समोरच्या झाडावरती तिरंगा झेंडा लावला आणि त्या तिरंगा झेंडा लावला म्हणून इंग्रज अधिकाऱ्याने 18 महिन्याची सजा सुनावली. गुरुजी घरी बोलवायला आले आईला, आई पोराने असा असा उद्योग केलाय, तर पोराला सांगा इंग्रज अधिकाऱ्याची माफी माग, लगेच सोडून देतील. अरे ती आई होती रे, ती आई होती. दरोडेखोरासाठी रस्त्यावर आंदोलन करणारी नव्हती. माझं पोरग लय चांगलंय, तसली आई नव्हती ती.
ती आई एका निष्ठावन माणसाची आई होती. ती आई म्हणते माझ्या पोराला जन्मठेप झाली तरी चालन, पण त्या गोऱ्या अधिकाऱ्यासमोर माझं पोरग झुकायचं नाही. 1942 साली वेणू नावाच्या एका सुशील मुलीबरोबर लग्न झालं यशवंतरावांचं. संसार आदर्श केला. 1956 साली मंत्री झाले, पुन्हा 62 साली झाले. असे सलग 3-4 टर्मला मंत्री झाले. आणि आचार्य आत्रे नावाच्या पत्रकारांनी एक विषारी टीका केली त्यांच्यावरती. आज तीच पत्रकारांची परिस्थिती काय झाली हो. खरं लिहिलं, खरं बोललं तर तुरुंगाशिवाय पर्याय नाही हो. लटिके ती रुचे साच कोणाही न पचे. आचार्य आत्रे नावाच्या एका पत्रकारांनी त्या पत्रकारितेच्या फ्रंटला बातमी दिली, महाराष्ट्राचं राज्य आता एका वांझोट्या माणसाच्या हातात आहे, निपुत्रिकाच्या हातात आहे. ज्याला पोरं नाहीत त्याच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आहे. काय झालं असतं आज? आज गोळ्या झाडल्या असत्या कुठेतरी बोलून. त्या आचार्य यात्र्यांना यशवंतराव चव्हाणांनी घरी बोलवलं आणि मला मुलं का नाहीत याचं उत्तर सांगितलं. चले जाऊच्या 1942च्या आंदोलनात आचार्यजी मी भाग घेतला. 18 दिवस भूमिगत झालो. पाठीमाग रोज पोलीस यायचे घरी बायकोला विचाराय, वेणूला मालक कुठे आहेत, मालक कुठे आहे. बायकोनी उत्तर नाही दिलं. बायकोला 4था महिना होता. आचार्य माझ्या बायकोच्या पोटावर पोलीस अधिकाऱ्यांनी काठ्या लाताच्या बऱ्याचशा घात केलं, लाथा बुक्यांनी मारलं आणि तो गर्भपात झाला. पण गर्भपात होताना त्या गर्भाशयाला इजा झाली. मला डॉक्टरने सांगितलं, यशवंतराव तुम्हाला आयुष्यात कधीच मूल होणार नाही हो. या महाराष्ट्रासाठी त्याग करणारी माणसं आयुष्यभर निपुत्रिक राहिली, पण स्वराज्याची सेवा केली, महाराष्ट्राची सेवा केली. पत्रकार म्हणून गेलेले आचार्य यात्रेंच्या डोळ्याला पाणी आलं आणि पायावरती डोकं ठेवलं. यशवंतरावांच्या यशवंत कीर्तिवन असणारा महाराष्ट्र आज बॅकफुटला गेला हो. आज काय परिस्थिती. अरे 3.5 महिने आज रक्ताच्या थरोळ्यातली आपली लेकरं नाही मिळत हो. नाही मिळत. कोणी आमच्यासारखी वक्ते सांगत नाही का प्रत्येकाला करिअर टिकवायचंय. मी कशाला बोलू बाबा, मग माझी कीर्तनं कमी होतील मायबाप. अरे ह्याच गोष्टीवर पोट भरीत बसलो तर सत्य असंच राहील आणि एक दिवस मैतीत जळण. म्हणून खरं बोलत चला. माझ्या सत्यवादाचे तप काया केली बहुत कल आणि आयुष्यभर आईबापानं कष्टानं कमवलंय. राजानो माती टिकवा. जे आयुष्यभर जतन केली त्यांनी, म्हणून तेच माझ्या तुकोबारायांनी टिकवलं. अरे भोपळ्यात पाणी घेऊन जायची मालकासाठी. भोपळ्यात ज्यानं गाथा लिहिली त्याच्या घराला दार नाही मिळालं. आणि आम्ही गाथा जगाला सांगितली तर रोज हार आहेत. आम्ही गाथा जगाला सांगितली 5-5 फ्लॅट झाले, 10-10 एकर जमिनी झाल्या, बायकोला 15-15 लाखाचं डाग झालं. पण ज्यानं गाथा लिहिली त्याच्या घराला दार नाही मिळालं. ही शोकांतिक आहे. म्हणून ते तत्व, ती निष्ठा महाराष्ट्राला शिकवली तुकोबारायांनी. कवतुक वाटे झाली या वेचाची, नाव मंगलाचे तेने गुणे. म्हणून देवा जगावरती कृपा केली तरी अपेक्षा नाही देवा तू यातून काय द्यावं. जगावरती कृपा केली. अरे कुटुंबामध्ये मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे 3ही गुण ज्या बापानं दिलं ना, अरे अपेक्षा नाही केली रे बापानं, काहीच केले नाही. पोरांनो फक्त जेवढं घेतलंय ना तेवढं टिकवा. ह्या 4ने वाढवू नका, फक्त हाय हे टिकवत चला. बाप दिसा तर कसा जसा पाण्याला त्याच्या जगा बाप्पा दिसा तर कसा जसे बाप्पा जागा खरंच त्याच बापाच्या आठवणीत राजा हो सुपारीचं खंड तोंडात धरू नका. अरे त्याच पवित्र भूमीची आण आहे तुम्हाला. आपली प्रतिमा बदला. अरे साधी छोटी माशी लाकडाच्या वखारीवर बसली, त्या लाकड मोजायच्या वजनावर काय फरक पडणार आहेत? किती दपल्या अशा जास्त जातील. अरे तीच माशी उठून किराणा दुकानात गुळाच्या खाड्यावर बसली, किती किलो गुळ जाईल हो. पण तीच माशी जर चंदूकाका सराफ अँड सन्स, कोठारी गोल्ड, ज्योतिचंद भाईचंद सराफ, कृष्णा आष्टेकर ज्वेलर्स याच्या वजनावर बसली तर आज मी तिला त्या माशीची किंमत 22,000 रुपये होईल.
म्हणून आपण कुठं बसतोय त्याच्यावर आपल्या जीवनाची प्रतिमा आहे. म्हणून येऊन काय बदलायचंय तर बापाच्या विचारानं प्रतिमा बदलायची. अभिमान आहे मला माझ्या बापाचा. अरे आयुष्यभर कष्ट करून गेला. माझा बाप मामलेदार नव्हता, माझा बाप जहागीरदार नव्हता, माझा बाप जीवनामध्ये इमानदार राहिला, त्याचाच मला अभिमान आहे. आणि तो अभिमान अखंड बाळगा. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे मोक्ष मुक्ती आम्हाला नको देवा. हिमालयापर्यंत साधू गेले, मुक्ती मोक्ष त्यांना देऊन टाकला आणि तुझ्याशी संबंध तोडला तू देवा. म्हणून आम्हाला इथं पुन्हा पुन्हा यायचंय. म्हणून देवा मी पुन्हा येईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून पुन्हा पुन्हा देव नाही येवा येण्याची मी तुझ्याकडं अपेक्षा व्यक्त करतो. ही जी मुक्ती तू देतोय ना मला लालच म्हणून, जो मोक्ष देतोय ना ती देवा आता आम्हाला ते नवीन नाही, आमच्या 7 पिढ्याला मुक्ती आमच्या घरी मोल करीन म्हणून राबते. म्हणून आम्हाला ते दाखवू नको देवा. 4 दिवसाचं गोड आयुष्य दे अभंगाच्या शेवटच्या फुलं वाटा म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळीचं आयुष्य. 85 वर्ष बाबा गोड जपले. साडूंची घरे एका जागेवरती एका जीवानं एका भावानं राहिल्या. बहिणीनं प्रेम मिळवलं, भावांनी प्रेम मिळवलं. आज प्रेम राहिलं हो. त्या सख्यत्वाचं प्रेम पुन्हा एकदा उपजत व्हावं या महाराष्ट्रामध्ये. एकमेकांची जाणीव धरा. कमी पडलेल्याला देत चला, जास्त झालेलं मातीमोल होण्याआधी त्याच्या खिशात टाका. जपत चला, नाती गोती सांभाळत चला. वातावरण फार भीषण आणि भयानक आहे. ह्या वातावरणामध्ये ही पिढी संपली ना, तुम्हाला समजून सांगणारा आता माणूसच राहिला नाही. हे धोत्रावाली पायजमेली ही जुनं गडी गेलं ना, आता काय नाही. आता इथनं पुढचं राज्य म्हणजे नाही विचार करल तेवढं चांगलंय. मायबाप आजच जर तापमान 50-51च्या वर गेलं असेल तर करपतील रे लेकर पुढच्या काळात. तुमची आमची सगळे जर रानांची लेवली करत बसले, झाडं काढीत बसले तर तुकोबारायचा विचार कोण सांगायचो. अरे जगाच्या पाठीवर मंदिर बांधा नका बांधू, पण जीवनामध्ये सावलीचं मंदिर माझ्या तुकोबारायांनी बांधलं. येणे सुखी रुची एकांताचा वास वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविती. जीवनामध्ये कुठंतरी सावली असावर बापाच्या नावानं, आईच्या नावानं. म्हणून बाप गेल्यानंतर का होईना
5-25 झाडं बांधावरती लावा, न जाणो ती बापाची आठवण आयुष्यभर सांगत राहील. जाता जाता बाप अक्रोडाचं झाड लावित होता. राजानं येताना पाहिलं, काय करता बाबा? म्हणले काय नाही, अक्रोडाचं झाड लावतो. अहो म्हणले त्याला 100 वर्षानं फळ येतं, काय तुमच्या उपयोगी यायचंय? अहो म्हणले मी आता अक्रोड खातोय, ते माझ्या आज्यानं लावलं होतं. हीच रिले सिस्टीम आहे. लाईफ इज अ रिले. तुम्ही लावा, पुढच्या 3-4 पिढ्या खातील. आज खाताय ते मागच्या 3-4 पिढ्यानं लावलेलं आहे. म्हणून लावत जा, लावत गेलेलं कधीतरी ते उपयोगी येईल. म्हणून बापानं ते प्रेमाची लागण केली, निष्ठेची केली, भक्तीची केली, साधनेची केली, परिश्रमाची केली, आणि आज त्याचीच गोड फळं हे दोन्ही परिवार अनुभवत आहेत. आज झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. गोड असा पवित्र पर्व काळ आहे. माझ्या कर्जत तालुक्यामध्ये तुमच्या श्रीगोंदा अहिल्यानगरच्या पवित्र भूमीवर सिद्धटेकच्या काठावरती अरे स्वर्ग उतरवलाय रे, स्वर्ग. म्हणून माझी विनंती, आज शेवटचं काल्याचं कीर्तन आहे, तिथं आदरणीय ज्ञानेश्वर माऊली छोटे माऊलींचं. आज त्या काल्याच्या कीर्तनासाठी या. तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एवढा मोठा नामयज्ञ पाहण्याचा योग येणार नाही, खरंच येणार नाही. आणि म्हणून सगळेजण त्या स्वर्ग सुखाचा आनंद घेण्यासाठी या. आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात. गोड असं आयोजन नियोजन केलं. सर्व आलेल्या मान्यवरांच्या आणि माता भगिनींच्या चरणावर आई बापाच्या अंतःकरणानं मी माझा भाव समर्पित करतो. कोण होणार महाराष्ट्राचा कीर्तनकार नावाची मालिका, कीर्तन सोहळा 1 एप्रिल पासून येतोय. 144 कीर्तनकारांमध्ये सोनी मराठीवरती 144 कीर्तनकारात माझा नंबर लागला पहिल्या क्रमांकाला. सेकंड राऊंडला माझं शूटिंग 23 एप्रिलला सातारा येथे आहे, पण पहिल्या झालेल्या शूटिंगचं प्रक्षेपण 1 एप्रिलच्या पुढं आहे. तरी ते सोहळाही पाहत चला. आणि असं नात्या गोत्यांचं ऋणानुबंधांचं गुंफण आयुष्यभर गुंफा.